नमस्कार. आज आपण बघणार आहोत होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस म्हणजे मेंटेनन्स ऑफ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ द बॉडी. आता यामध्ये होमिओ आणि स्टॅसिस असे दोन शब्द आहेत. होमिओ म्हणजे सेम आणि स्टॅटिस म्हणजे स्टँडिंग. तर जे काय आपलं इंटरनल एन्व्हायरमेंट जे असतं आपल्या बॉडीमधील ते आहे तसं मेंटेन ठेवणं म्हणजे होमिओस्टॅसिस. आपल्या शरीरामध्ये जे काही वातावरण असतं, जे काय डेली ॲक्टिव्हिटीज असतात, नॉर्मल फंक्शनिंग असतं, ते आहे तसं मेंटेन ठेवणं म्हणजे होमिओस्टॅसिस. आता द इंटरनल एन्व्हायरमेंट इन द बॉडी इज द एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड इन विच द सेल्स लिव्ह. म्हणजे जे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असतं ते म्हणजे आपलं इंटरनल एन्व्हायरमेंट असं असतं. आता ECF म्हणजे काय, तर इट इज द फ्लुइड आउटसाइड द सेल अँड इट कॉन्स्टंटली मूव्स थ्रू आउट द बॉडी. हे कॉन्स्टंटली सेलच्या बाहेर असतं आणि ते कॉन्स्टंटली थ्रू आउट द बॉडी हे मुवमेंट होत असते. यामध्ये ब्लड, पुन्हा फ्लुइड विच प्रेझेंट बिटवीन द सेल्स कॉल्ड इंटरस्टिशियल फ्लुइड, ह्या दोघांचा यामध्ये समावेश असतो. यामध्ये ब्लड आणि इंटरस्टिशियल फ्लुइड ह्या दोघांचा समावेश असतो. आणखी पुन्हा ECFमध्ये न्यूट्रियंट्स, आयन्स अँड बाकीचे सबस्टन्स जे असतात ह्या सगळ्यांचा यामध्ये समावेश असतो. आता आपलं जे नॉर्मल आयुष्य जे असतं ते डिपेंड असतं, हे जे सगळे आहेत ECF हे कॉन्स्टंटली ते आपापल्या लेवलमध्ये मेंटेन असणं. द नॉर्मल हेल्दी लिव्हिंग ऑफ लार्ज ऑर्गॅनिझम्स डिपेंड्स अपॉन द कॉन्स्टंट मेंटेनन्स ऑफ इंटरनल एन्व्हायरमेंट विथिन द फिजिओलॉजिकल लिमिट्स. जेव्हा हे लिमिटच्या बाहेर आपली बॉडी म्हणजे आपले सबस्टन्स जातात तेव्हा आपल्या शरीरामध्ये ॲबनॉर्मॅलिटी होते. त्यामुळे आपलं एम हे मुख्य एकच असतं की हे जे सगळे घटक आहेत ते त्या विदिन द फिजिओलॉजिकल लिमिटमध्ये मेंटेन ठेवणं. आता द कन्सेप्ट ऑफ होमिओस्टॅसिस फॉर्म्स द बेसिस ऑफ फिजिओलॉजी बिकॉज इट एक्सप्लेन्स व्हाय व्हेरियस फिजिओलॉजिकल फंक्शन्स आर टू बी मेंटेन्ड विथिन अ नॉर्मल रेंज. जर समजा हे नॉर्मल रेंजच्या बाहेर गेलं तर काय करावं हे पण त्यामध्ये सांगितलं जातं. उदाहरण समजा आपलं बॉडी टेम्परेचर आहे हे एका लेवलला आपण म्हणजे कम्फर्टेबल असतो, पण जेव्हा हे टेम्परेचर त्या लेवलच्या बाहेर जातं, त्या लिमिटच्या बाहेर जातं, त्यामुळे काय होतं, ताप येतो. त्यामुळे कसं होतं की आपल्या शरीरामध्ये काहीतरी बिघाड झाला आहे असं कळतं. बिघाड म्हणजे काय असतं, तर जे काही हीट प्रोडक्शन, हीट लॉस मेकॅनिझम असतं ते आपल्या शरीरामधील बिघडलेलं आहे. म्हणून आपण वैद्याकडे जातो, डॉक्टरकडे जातो, फिजिशियनकडे जातो आणि त्यामधून हे डायग्नोसिस करून योग्य ते प्रॉपर आपण ट्रीटमेंट घेतो. तर अशा प्रकारे हे जे आहे होमिओस्टॅसिसचं ते आपल्या शरीरासाठी खूप असं महत्त्वाचं असतं. आता बघितलं आपण की हे विदिन द लिमिट आपल्या शरीरामध्ये सर्व घटक हे काम केले पाहिजेत. तर आपल्या शरीरानं पण काही असे डिटेक्टर्स किंवा सेन्सर्स असतात की ज्यामधून आपल्याला कळतं की हे जे घटक जे आहेत ते आपल्या लेवलमध्ये आहेत की त्या बाहेर गेलेले आहेत. लगेच या सेन्सरकडून काय होतं की आपल्या सेंटरला त्याची जाणीव करून दिली जाते आणि त्यामधून आपली बॉडीज हे नॉर्मल आणण्याचा प्रयत्न करत असतं. आता पुढचा पॉईंट आहे रोल ऑफ व्हेरियस सिस्टीम्स ऑफ द बॉडी इन होमिओस्टॅसिस. तर आपल्या शरीरामध्ये भरपूर असे सिस्टीम असतात की या होमिओस्टॅसिस मेंटेन ठेवण्यामध्ये काम करत असतात. त्याला एक एक बघूया आपण. पहिला येते pH ऑफ ECF म्हणजे pH ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. आता हा जो असतो pH हा कंटिन्युअसली कॉन्स्टंट असतो. इट इज 7.4. अगदी नॅरो रेंज असते 7.4. त्यामध्येच आपला ECFचा pH हा मेंटेन ठेवला जातो. जर तो बदलला तर आपले टिश्यू जे असतात इट कॅनॉट सर्वाईव्ह. जेव्हा हा pH कमी होतो तेव्हा ॲसिडोसिस होतं आणि जेव्हा pH वाढतो तेव्हा अल्कलोसिस होतं. आणि आपल्या शरीरामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम, ब्लड आणि किडनी हे
pH रेग्युलेशन करण्यामध्ये महत्त्वपूर्ण असे काम करत असतात. त्याचं पुढचं आहे ते बॉडी टेम्परेचर. आता आपलं बॉडी टेम्परेचर हे कंटिन्युअसली असतं 37.5 डिग्री सेल्सिअस. जेव्हा टेम्परेचर कमी किंवा जास्त होतं तेव्हा त्यापासून आपल्या शरीरामध्ये जे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्या बदलल्या जातात. आपल्या शरीरामध्ये स्किन, रेस्पिरेटरी सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, स्केलेटल मसल्स अँड नर्वस सिस्टीम, they all are involved in the maintaining the temperature within the normal limits. The next is adequate amount of nutrients. तर आपल्या शरीरामध्ये हे पुरेशा गरजेच्या प्रमाणामध्ये ते सप्लाय झाला पाहिजे. त्यापासून आपल्या सेल आणि टिश्यूची ग्रोथ होते, वाढ होते. तसेच ह्यापासून आपल्याला व्हेरियस ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी एनर्जीचं सोर्स म्हणून हे मिळत असतं. The nutrients must be digested, absorbed into the blood and supplied to the cells. त्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि सर्क्युलेटरी सिस्टीम हे यामध्ये महत्त्वपूर्ण रोल हा प्ले करत असतात. पुढचा पॉईंट आहे ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ ऑक्सिजन. तर आपल्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन सप्लायसुद्धा झाला पाहिजे फॉर द मेटाबॉलिझम ऑफ द न्यूट्रियंट्स. त्याचवेळी हे मेटाबॉलिझम झाल्यानंतर जो काही कार्बन डायऑक्साईड CO2 बाहेर पडतो तो पण आपल्या शरीरापासून बाहेर टाकला जातो. हा रेस्पिरेशनच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकला जातो. तसेच आणखी जे काही वेस्ट प्रोडक्ट जे असतील आपल्या शरीरामध्ये तेही किडनीद्वारे आपल्या शरीराबाहेर टाकले जातात. त्यानंतर पुढचं आहे ते हार्मोन्स. तर मेनी हार्मोन्स आर इसेन्शियल फॉर द मेटाबॉलिझम ऑफ न्यूट्रियंट्स अँड अदर सबस्टान्सेस नेसेसरी फॉर द cells. The hormones are to be synthesized and released from the endocrine glands in appropriate quantities, and these hormones must act on the body cells appropriately. ज्या काही एन्डोक्राईन ग्लँड्स असतात आपण बघितले ते त्यामधून हार्मोन सिक्रेशन केलं जातं आणि त्यामधून ज्या काही अपेक्षित अशा ॲक्टिव्हिटीज असतील त्या मेंटेन ठेवल्या जातात. यांचं जर काम बिघडलं तर there may be abnormal sign and symptoms. The next is water and electrolyte balance. आता बॅलन्स जो असतो हा आपण मेंटेन ठेवला पाहिजे. नाहीतर काय होतं तर डिहायड्रेशन होतं किंवा वॉटर टॉक्सिसिटी होतं आणि आपली ऑस्मोलिटी जी असते आपल्या बॉडी फ्लुइडची ती बदलते. जनरली किडनी, स्किन, सलायव्हरी ग्लँड्स अँड गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट हे सगळं ह्यामध्ये मेंटेन करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. पुढचा पॉईंट आहे ब्लड. आता आपल्या शरीरामध्ये ब्लड हा मुख्य असा पार्ट आहे की जो सगळीकडे आपल्या शरीरामध्ये असतो. तर ब्लडमधील जे घटक असतात ते पण नॉर्मल रेंजमध्ये पाहिजेत आपल्यासाठी. आणि त्यामधून त्या ब्लडमध्ये समजा RBC असतील, HB असेल, WBC असतील, ह्या सगळ्या नॉर्मल रेंजमध्ये पाहिजेत. ते जर असेल तरच इट कॅन ट्रान्सपोर्ट द न्यूट्रिटिव्ह सबस्टान्सेस, रेस्पिरेटरी गॅसेस, मेटाबॉलिक अँड अदर वेस्ट प्रोडक्ट्स. इतकं याचं यामध्ये महत्त्व असतं. त्याला पुढचा पॉईंट आहे स्केलेटल मसल्स. तर स्केलेटल मसल्स हे पण एक महत्त्वपूर्ण घटक असतात होमिओस्टॅसिस मेंटेन करण्यामध्ये. तर ह्या सिस्टीममुळे काय होतं तर आपली मुवमेंट होते. आपण आपली मुवमेंट ही ह्या सिस्टमद्वारे करू शकतो. तसंच जर समजा काही डॅमेज किंवा काही धोका असेल तर त्यावेळीसुद्धा ही सिस्टीम आपल्याला मदत करत असते. त्यानंतर पुढचा आहे ते सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे दोन घटक यामध्ये असतात. आता सेन्सरी जे घटक जे असतात सेन्सरी सिस्टीम डिटेक्ट्स द स्टेट ऑफ द बॉडी ऑर सराउंडिंग. द ब्रेन integrates and interprets the pros and cons of this information and commands the body to act accordingly through motor system so that the body can avoid the damage. तर अशा प्रकारे हे काम करत असतं. and last is autonomic nervous system. It regulates all the vegetative functions of the body essential for homeostasis. तर इतके हे जे 10 घटक आहेत ते आपल्या शरीराचं होमोस्टॅसिस मेंटेन ठेवण्यामध्ये महत्त्वपूर्ण असे काम करत असतात. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे कॉम्पोनंट्स ऑफ होमिओस्टॅटिक सिस्टीम.
The homeostatic system in the body acts through self-regulating devices which operates in a cyclic manner. आता यामध्ये मुख्यतः 3 घटक असतात. एक म्हणजे डिटेक्टर्स or sensors which recognize the deviation. Then second is control center, the transmission of this message to a control center or integrating unit. And third is effectors, transmission of information from the control center to the effectors for correcting the deviation. तर हे मुख्य 3 घटक असतात की जे होमोस्टॅटिक सिस्टीम मेंटेन ठेवतात. आता जो ट्रान्समिशन जो असतो मेसेजचा, इट मे बी इन इलेक्ट्रिकल प्रोसेस और इन द फॉर्म ऑफ इम्पल्सेस थ्रू अ नर्व्स और केमिकल प्रोसेस इन द फॉर्म ऑफ मेनली हार्मोन. तरी मुख्य 2 गोष्टी तरी होऊ शकतं. एक म्हणजे इन द इलेक्ट्रिकल फॉर्म बाय इम्पल्स और इन द केमिकल फॉर्म बाय द हार्मोन्स. आता एक डायग्राम दिली आहे आपण की 3 सिस्टीम कसे काम करतात ते आपण इथे बघू शकतो. आता दिस इज अ नॉर्मल होमोस्टॅटिक सिस्टीम. जेव्हा त्यामध्ये काही बदल घडतो देर इज अ डेविएशन. आता डेविएशन झालं देन इट इज रिकग्नाइज्ड बाय द सेन्सर. सेन्सर सेंड्स information to the control center. Then this control center integrates and interprets the which is the problem, and that it commands to the effectors. Effectors do the correction in the problem, and then the condition is brought back to the normal. तर अशा प्रकारे ही होमोस्टॅटिक सिस्टीम हे काम करत असते. देन पुढचा पॉईंट आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ होमोस्टॅटिक सिस्टीम. द होमोस्टॅटिक सिस्टीम इन द बॉडी इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग द नॉर्मल्सी ऑफ व्हेरियस बॉडी सिस्टीम. थोडक्यात काय असतं की होमोस्टॅटिक सिस्टीमद्वारे आपल्या शरीरामध्ये सगळं नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पण जेव्हा ह्यामध्ये काही बदल घडतो की नॉर्मल जे असतं ते नॉर्मल ठेवलं जात नाही, तेव्हा जे काही इफेक्टर्स असतात ते नॉर्मल आणण्याचा प्रयत्न केला जातो बाय इनहिबिटिंग अँड रिव्हर्सिंग द चेंज और बाय सपोर्टिंग अँड ॲक्सलरेटिंग द चेंज डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट ऑफ द सिच्युएशन. जर समजा कमी झालं असेल तर ते वाढवून, आणि जर समजा वाढला असेल एखादा घटक तर तो कमी करून अशा प्रकारे नॉर्मल्सीचा आणण्याचा प्रयत्न या केला जातो. अँड दिस इज अचिव्ड बाय द फीडबॅक सिग्नल्स. आता फीडबॅक म्हणजे काय, तर फीडबॅक इज अ प्रोसेस इन विच सम प्रोपोर्शन ऑफ द आउटपुट सिग्नल ऑफ अ सिस्टीम इज फेड और पास्ड बॅक टू द इनपुट. सांगतो अनेकदा, फीडबॅक इज द प्रोसेस इन विच सम प्रोपोर्शन ऑफ द आउटपुट सिग्नल ऑफ अ सिस्टीम इज फेड or passed back to the input. This is done more often intentionally in order to control the behavioral pattern of the system. म्हणजे जो काय आउटपुट सिग्नल असतो तो इनपुटला दिला जातो, आणि ही प्रोसेस जी असते ती म्हणजे फीडबॅक. थोडक्यात काय, जे काय आउटपुट सिग्नल असतात ते इनपुटच्या ठिकाणी दिले जातात, परत दिले जातात इनपुटच्या ठिकाणी, त्याला म्हटलं जातं फीडबॅक. आता फीडबॅकचे मुख्य 2 प्रकार असतात. एक म्हणजे निगेटिव्ह फीडबॅक, दुसरं म्हणजे पॉझिटिव्ह फीडबॅक. त्याला पहिला बघतोय आपण निगेटिव्ह फीडबॅक. तर निगेटिव्ह फीडबॅक इज द वन टू विच द सिस्टीम रिॲक्ट्स इन सच अ वे ॲज टू अरेस्ट द चेंज और रिव्हर्स द डायरेक्शन ऑफ चेंज. निगेटिव्ह फीडबॅकमध्ये अशी काही डायरेक्शन दिली जाते की जी काही ग्रोथ असेल ती कमी केली जाते किंवा ती अरेस्ट केली जाते. आफ्टर रिसिविंग अ मेसेज द इफेक्टर्स सेंड द निगेटिव्ह फीडबॅक सिग्नल्स बॅक टू द सिस्टीम. नाउ द सिस्टीम स्टॅबिलायझेस इट्स ओन फंक्शन अँड मेक्स अन अटेम्प्ट टू मेंटेन होमोस्टॅसिस. जेव्हा इफेक्टरच्या माध्यमातून सिग्नल्स हे पाठवले जातात तेव्हा ते सिस्टीमला दिले जातात,
आणि सिस्टीम काय करतं, जे काय बिघडलेलं असेल सिस्टीममध्ये ते कमी करण्याचा प्रयत्न हा केला जातो. तर आपल्या शरीरामध्ये खूप असे होमिओस्टॅटिक मेकॅनिझम असतात विच वर्क्स थ्रू द निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. फॉर एक्झाम्पल जर बघायचं आपण झालं तर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज्ड फ्रॉम पिट्युटरी ग्लॅन्ड. इट स्टिम्युलेट्स द थायरॉइड ग्लॅन्ड टू सिक्रेट थायरॉक्सिन. हे आपण बघितले उदाहरण, तेव्हा आपल्या समजण्यासाठी हे आपल्याला सोपं आहे. तर कसं होतं यामध्ये, whenever there is a आता इथे बघू शकतो आपण की देर इज अ नॉर्मल लेवल ऑफ थायरॉक्सिन. बरोबर आहे. आता जेव्हा ही नॉर्मल लेवल असते थायरॉक्सिनची, जेव्हा इफ देर इज अ increase the secretion of thyroxine by whatever may be the cause, जेव्हा थायरॉक्सिनचं सिक्रेशन हे वाढतं तेव्हा देर इज अ इनिबिशन ऑफ TSH सिक्रेशन. सो हे झालं की काय होतं, देर इज अ डिक्रीज द सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन. जेव्हा TSH सिक्रेशन कमी होतं तर थायरॉक्सिन सिक्रेशन पण कमी होतं. त्यामुळे काय होतं, अगेन देर इज अ नॉर्मल लेवल ऑफ थायरॉक्सिन. तर तिथे नॉर्मल लेवल थायरॉक्सिनची केली जाते. हे झालं एक झालं उदाहरण. दुसरं उदाहरण म्हणजे जेव्हा थायरॉक्सिन सिक्रेशन हे कमी होतं काही कारणामुळं, तेव्हा काय होतं, देर इज अ स्टिम्युलेशन ऑफ TSH सिक्रेशन. जेव्हा आत्ता TSH सिक्रेशन वाढलं की लगेच काय होतं, इन्क्रीज द सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन, अगेन नॉर्मल लेवल ऑफ थायरॉक्सिन हे मेंटेन केली जाते. तर अशा प्रकारे TSHच्या माध्यमातून इथे थायरॉक्सिन लेवल ही मेंटेन केली जाते. आपण आणखी उदाहरण बघूया. तर वॉटर बॅलन्स इन द बॉडी. आता जेव्हा आपल्या शरीरामध्ये वॉटर कंटेंट हा कमी होतो, खूप साऱ्या कारणांनी होऊ शकतं, तेव्हा काय होतं, देर इज अ स्टिम्युलेशन ऑफ ऑस्मोरिसेप्टर्स इन हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसमध्ये काही ऑस्मोरिसेप्टर असतात, त्यांना स्टिम्युलेशन जातं. त्यामुळे काय होतं, इन्क्रीज्ड ADH सिक्रेशन फ्रॉम पोस्टेरियर पिट्युटरी. जो काही अँटीडायरेटिक हार्मोन असतो त्याचं सिक्रेशन हे वाढतं. सो इन्क्रीज्ड वॉटर रिटेन्शन बाय किडनी. त्यामुळे किडनीमधून भरपूर वॉटर हे रिटेन्शन केलं जातं आणि लगेच वॉटर नॉर्मल लेवलला आणलं जातं. त्यात आणखी काय असतं म्हणजे थर्ड सेंटर हे ॲक्टिवेट केलं जातं. थर्ड सेंटर ॲक्टिवेट झालं की देर इज अ इन्क्रीज द वॉटर इनटेक, आणि त्यामुळे सुद्धा लगेच वॉटर लेवल ही नॉर्मलला आणली जाते. तर अशा प्रकारे हे काम करतं. आता जेव्हा वॉटर कंटेंट आपल्या शरीरामध्ये वाढतं तेव्हा थर्ड सेंटर हे ॲक्टिवेट केलं जात नाही. ते केलं जात नाही की देर इज अ डिक्रीज इन वॉटर इनटेक. त्यामुळे काय होतं, वॉटर लेवल ही नॉर्मलला पुन्हा आणली जाते. किंवा देर इज अ नो स्टिम्युलेशन ऑफ ऑस्मोरिसेप्टर्स इन द हायपोथॅलॅमस. सो ड्यू टू दिस देर इज अ decreased ADH secretion from posterior pituitary. So decreased water retention by kidneys. So again there is a normal water content. अशा प्रकारे वॉटर लेवल नॉर्मल करण्यामध्ये हे निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम वापरलं जातं. तर आपण दोन उदाहरणे बघितली, एक म्हणजे TSHचं, दुसरं म्हणजे वॉटर कंटेंटचं. तर या माध्यमातून निगेटिव्ह फीडबॅक हे आपण समजून घेतलं. ते पुढचं आहे ते पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. तर पॉझिटिव्ह फीडबॅक इज द वन टू विच द सिस्टीम रिॲक्ट्स इन सच अ वे ॲज टू increase the intensity of the change in the same direction. ह्यामध्ये काय होतं, सिस्टीम अशा प्रकारे रिॲक्ट करते की जो काही चेंज असेल तो इन्क्रीज केला जातो हाय त्या डायरेक्शनमध्ये. आता मग निगेटिव्हमध्ये बघितलं आपण की जे काय चेंज असेल तो
रिव्हर्स केला जातो किंवा ॲरेस्ट केला जातो. तर पॉझिटिव्हमध्ये हा चेंज असतो तो वाढला जातो इन द सेम डायरेक्शन. आता पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम इज लेस कॉमन when compared to the negative feedback. However, it has its own significance, particularly during emergency conditions. तसं पाहिलं तर निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम हे जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं कम्पेअर्ड टू पॉझिटिव्ह फीडबॅक, पण त्याचे काही वेगळे असे स्पेसिफिक फायदे आहेत. आता पहिलं उदाहरण बघूया त्यामध्ये आपण की ड्युरिंग द ब्लड क्लॉटिंग प्रोसेस कसं काम करतं पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. आता ब्लड क्लॉटिंग कधी होतं, जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखादी इंजुरी होते आणि ब्लड लॉस होत असतो तेव्हा ब्लड क्लॉट हा होतं. आता डायरेक्टमध्ये बघा सजेशन, इंजुरी टू ब्लड वेसल अँड ब्लिडिंग. देर इज अ इंजुरी टू ब्लड वेसल अँड ब्लिडिंग, सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर. आता ॲक्टिवेट झालं की लगेच काय होतं, कन्व्हर्जन ऑफ प्रोथ्रोम्बिन इंटू थ्रोम्बिन. त्याचवेळी काय होतं, ह्या थ्रोम्बिनमुळं लगेच आणखी पुन्हा फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर ह्याला इम्पल्स वाटला जातो, त्यामुळे आणखी जे सिक्रेशन होतं. त्यामुळे देर इज सायकल दॅट इज फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर, देन कन्वर्जन ऑफ प्रोथ्रोम्बिन इंटू थ्रोम्बिन, अगेन फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर अँड लगेच फॉर कन्वर्जन ऑफ प्रोथ्रोम्बिन इंटू थ्रोम्बिन. तर अशा प्रकारे सायकलद्वारे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये थ्रोम्बिन फॉर्मेशन हे केलं जातं. आता जे थ्रोम्बिन फॉर्मेशन होतं इट इज कन्वर्टेड इंटू, इट कॉजेस कन्वर्जन ऑफ फायब्रोनोजेन इंटू फायब्रिन अँड देर इज अ स्टॉपेज ऑफ ब्लिडिंग. तर अशा प्रकारे हे काम करतं. आता इथे थोडक्यात काय होतं, आपल्याला आपली गरज काय होती की ब्लड लॉस होत आहे आणि ब्लड क्लॉट केलं पाहिजे. त्यासाठी मुख्य गरज काय असते की जास्तीत जास्त वेगाने ब्लड क्लॉट फॉर्मेशन झालं पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात वेगाने फॅब्रिन फॉर्मेशन पाहिजे. तर अशा प्रकारे हे एक घटक झाला की लगेच तो मागच्या घटकाला लगेच ॲक्टिवेट करतो आणि पुन्हा देर इज अ ॲक्टिवेशन इन द सेम डायरेक्शन. अशा प्रकारे पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम हे आपल्या शरीरामध्ये काम करत असतं. त्यानंतर पुढचं आणखी उदाहरण दिलं आहे तर पार्च्युरेशन. तर हे कसं होतं, आता when there is a onset of labor there is a contraction of uterusचं कॉन्ट्रॅक्शन होतं. त्यानंतर there is a movement of fetus into cervix, then dilatation of cervix, then movement of fetus through the cervix. आता जे सर्व्हिक्समधून जेव्हा मुवमेंट होत असते देर इज अ स्टिम्युलेशन ऑफ रिसेप्टर्स इन सर्व्हिक्समध्ये काही रिसेप्टर असतात ते स्टिम्युलेट होतात. देन डिस्चार्ज ऑफ इम्पल्सेस फ्रॉम द रिसेप्टर्स, त्यामधून काही इम्पल्सेस असतात ते डिस्चार्ज केले जातात आणि इम्पल्स पाठवले जातात हायपोथॅलॅमसला. देन रिलीज ऑफ ऑक्सिटोसिन फ्रॉम द हायपोथॅलॅमस, जेव्हा हायपोथॅलॅमसला इम्पल्सेस पोचतात तेव्हा तिथून ऑक्सिटोसिन हा रिलीज केला जातो. आणि अगेन इट कॉजेस कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस बाय द पॉझिटिव्ह फीडबॅक. बरोबर आहे. सेम पुन्हा सायकल, अगेन कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस, देन डायलिटेशन ऑफ सर्व्हिक्स, देन स्टिम्युलेशन ऑफ रिसेप्टर, देन पुन्हा स्टिम्युलेशन ऑफ hypothalamus and the release of oxytocin. Again it causes stimulation to contraction of uterus. Then there is a formation of this cycle again and again and again and again. So it helps in the parturition. तर अशा प्रकारे हे पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम हे काम करत असतं. तर अशा प्रकारे होमोस्टॅटिक्स मेंटेन ठेवण्यामध्ये मुख्यतः हे दोन असतात, एक म्हणजे निगेटिव्ह फीडबॅक आणि दुसरं म्हणजे पॉझिटिव्ह फीडबॅक. तर या मुख्य दोन पद्धतीमधून होमोस्टॅसिस मेंटेन ठेवलं जातं. तर आज आपण बघितलं होमोस्टॅसिस डेफिनेशन बघितली. डेफिनेशननंतर कोणकोणते सिस्टीमचे घटक असतात की जे होमोस्टॅसिस मेंटेन ठेवतात ते आपण बघितले. 10 घटक बघितले, उदाहरण pH, टेम्परेचर, CNS, स्केलेटल मसल, ब्लड, हे जे माहिती बघितली आपण. त्यानंतर आपण 3 घटक बघितले, कॉम्पोनंट बघितले, डिटेक्टर्स, सेंटर आणि इफेक्टर्स. आणि त्यानंतर आपण 2 फीडबॅक मेकॅनिझम बघितल्या, निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम अँड पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम.
Thank you.